12वी पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। गणिताचा सुद्धा पेपर फुटलेला होता अशी माहिती आता कळतीये। आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा सुद्धा पेपर आढळलाय आणि डिजिटल पुरावे आता नागपूर पोलिसांच्या हाती लागलेत। 12वी पेपर फुटी प्रकरणामध्ये हा एक नवा धक्कादायक खुलासा झालेला आहे। गणिताचा पेपर फुटलेला होता। अटकेतल्या आरोपींनी मोबाईल फॉर्मॅट केल्यानं तो डेटा रिकव्हर करण्यात येतो आणि यामध्ये आता आणखी काही धक्कादायक बाबी पुढे येऊ लागलेल्या आहेत। 12वीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 पेपर फुटल्यानंतर आरोपींनी गणिताचा सुद्धा पेपर फोडलेला होता अशी माहिती तपासात पुढे येते आहे। आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेले। अमर, अत्यंत महत्त्वाची घडामोड खरं तर 12वीच्या पेपर फुटी प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। गणिताचा सुद्धा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे आता पोलिसांच्या हाती लागलेत। काय नेमके पुढे आता कारवाईचं स्वरूप असणार आहे? काय नेमकं आरोपींनी या संदर्भात सांगितलं? याचे पेपर फुटल्याची माहिती उघडकीस आली होती। त्या दिवशी केमिस्ट्रीच्या पेपर नंतर हे संपूर्ण प्रकरण एका तरुणी उघडकीस आलं होतं। व्हॉट्सअप चॅट तिच्या मोबाईलवर सापडलं होतं, त्याच्यात हे पेपर सापडले होते आणि संपूर्ण प्रकरणाचा त्यानंतर तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्याच्यात दोन जे आहेत ते ट्युशन क्लासेस संचालक आहे, त्यांचा याच्यात हात असल्याची माहिती पुढे आली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 तारखेचा पेपर फुटल्यानंतर 21 तारखेला गणिताचा पेपर झाला होता, तो सुद्धा पेपर फुटल्याचं त्या डिजिटल चार्टमध्ये आढळून आलं। म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा एक गणिताचा पेपर फुटल्याची माहिती पुढे आलेली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक झालेली आहे, पण अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या मार्फत हे पेपर फोडण्यात आल्याची प्रथमदर्शनी आता जी माहिती मिळते त्याच्यात आढळून येते। आणि हे संपूर्ण रॅकेट खूप मोठं असल्याचं दिसून येत आहे आणि याच्यात काही ट्युशन संचालक सहभागी असल्याचं सुद्धा आता जे अटक झाले त्यांच्या आधारावर लक्षात येत आहे। 4 जरी अटक असले तरी हे रॅकेटचं स्वरूप बघता याच्यात अजून काही अटक होण्याची शक्यता आहे। आणि आता म्हणजे पहिले केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 2च पेपर होते, पण आता गणिताचा पेपर फुटल्याची सुद्धा माहिती येत आहे। त्यामुळे अशा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे किती पेपर फोडले होते या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास होईल। आणि यात एकच रॅकेटमध्ये एकच व्हॉट्सअप ग्रुप होता की अजून काही व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा हे संपूर्ण पेपर फोडण्यात आले होते, याचाही तपास आता पोलीस करतोय। पण हे सगळं जे आहे ते डिजिटल माध्यमातून आहे। हे सगळं जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर आरोपींनी सगळा जो डेटा होता तो डिलीट केला होता, तो रिकव्हर करण्याचा संपूर्ण प्रयत्न होत आहे आणि त्या रिकव्हरीमध्येच हे सगळी माहिती पुढे येते। पण एकूणच हे सगळं संपूर्ण प्रकरण अमर अजून किती मोठी असू शकते? राज्यभर 12वीचे पेपर सगळे झाले, किती क्लास चालक यामध्ये संचालक यामध्ये आहेत हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे निश्चित या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।